प्रकार एने बियारो बदली बदली करतला मुकाय 15-16 बातीन मुकाय से 17-18 बातीन जुआर से बादी बोटी से बाद बाती नाखी गावराणी से आखो जो बियारो चालवतला। लोकप्रबोधन म्हणून एक इथे बँक ठेवली आहे आम्ही सीड बँक जुन्या पारंपरिक बियाण्यासाठी। तसं आम्ही इथे समोर दिसलेलं आहे आमच्या समोर ते कोणकोणती जाती आहे ते आम्ही सांगू शकतात। ही मोठी ज्वारी आहे, ही सगळी पेक्षा पाऊस पण जास्त लागतो आणि खायला पण एकदम दगडीसारखी म्हणजे एकदम शक्तिवान आहे, वाकडी कणसाची आहे ही। इतर हे थोडं सोपे ज्वारी आहे, ही पण घट खायला चांगली असते। ही माणी ज्वार आहे, ही माणी ज्वार आहे ना, ही बैलांसाठी चारा आणि उत्तम माणसासाठी जेवणासाठी भाकरीसाठी खायला एकदम उत्तम आहे। आणि ही दूध मगरीसाठी एक 2-3 क्वालिटी आहे, एकदम खायला ते पण उद्देश आहे, चारा पण चांगला असतो। ही चिकनी ज्वार याचे लाडू बनवतात, ही पण लहान चिकणी आहे ते पण लाडू बनवतात। असे वेगवेगळ्या पद्धतीने ज्वारी आहे आमच्याकडे 21-22 जातीच्या। सीड बँक तयार करण्यात आले, त्याच्यात आमचे ज्वारीचे 21 जाती संवर्धन केले आहे, मक्काचे 16 जाती संवर्धन केले आहे आणि मोरगोंटी वगैरे सर्व बियाणे स्थानिक बियाणे आम्ही संवर्धन करण्यात येत आहे। तर आपण आपल्याकडे जे उपलब्ध जुनं बियाणं आहे ते कमी प्रमाणात शिल्लक राहिलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे असं चर्चा व्हायची, पण आम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा एकत्र आम्ही तिथपर्यंत बोलण्यापुरतं राहायचो। शेवटी आम्हाला भय मित्रतर्फे असं काही सहाय्य मिळालं की त्यांच्यामार्फत आम्ही एकत्र झालो आणि यामोगी पारंपरिक बियाणे संवर्धन समिती तयार केली आणि त्या समितीचा मी सेक्रेटरी आहे, सचिव आहे। तर यामध्ये प्रत्यक्षामध्ये आमच्या गावामध्ये सगळ्या प्रकारचं बियाणं भेटत होतं, असल्यानं नव्हतं, म्हणून आम्ही गावोगावी फिरलो, एक जण गेलो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वारी, बाजरी, मका, उडीद आणि भगर पद्धतीमध्ये जे विविध प्रकार आहेत ते गोळा केले। भोपळ्यासारखे वेल भाज्यांचे आम्ही बियाणे गोळा केले आणि ज्वारीच्या प्रकारामध्ये विविध प्रकारची ज्वारी होती, त्या ज्वारीच्या प्रकाराचे बियाणे एकत्र गोळा केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर आम्ही थोडं का असेना पण 1 बिघा 2 बिघामध्ये आम्ही ते बियाणं पेरल्यानंतर थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न केला आणि असं वाढवत असताना आम्हाला असं वाटलं की आपण आपलं गावच करू शकत नाही, म्हणून आम्ही स्वतः करायचो, परंतु दुसऱ्या गावामध्ये बी आम्ही ते बियाणं द्यायला सुरुवात केली।
यांना महूपासून फक्त दारूबंदी हे माहीत होतं. तर बायप अंतर्गत आम्ही या महिलांना ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही यांना लाडू बनवायला शिकवलं. परत शंकरपाळे बनवायला शिकवलं. चटणी मोहापासून तेल बनवणं शिकवलं. तर असं बरेच वेगवेगळे प्रकार यांनी बनवले आणि मार्केटमध्ये विक्री केले यांनी. तर मोहापासून यांना फक्त जो इन्कम फक्त दारू म्हणजे घरासाठी असं काही हे होतं. पण आता कसं आहे, त्यांना मोहापासून काहीतरी इन्कम बाहेरून येते त्यांना. याच्यामध्ये आम्ही कॅन्डिडेट ट्री सिलेक्ट करताना याचे फुलांचा साईज, नंतर फुल गळायचा म्हणजे ड्राफ्ट व्हायचा टाईम, हे सगळे बघितले. आणि बघितल्यानंतर मग त्याचं उत्पन्न कसं येतं हे बघून नंतर मग ते झाडं आम्ही सिलेक्ट केले. याच्यामध्ये जवळपास फुलं ड्राफ्ट व्हायचा जो पिरियड आहे तो काही झाडं संध्याकाळीच म्हणजे 7-8 वाजेपासून सुरू होऊन जाते. तर काही झाडं पहाटे फुलं पडतात, काही झाडं दिवसा 12 नंतर पडतात. आम्ही हे बघतोय की जवळपास पहाटे 4:30-5 वाजेला जर फुलं गळायचं पिरियड असेल तर ते आम्ही सिलेक्ट करतोय. म्हणजे काय की रात्री पण जे महुआचे झाड असणारे लोक असतील ते रात्री पण थोडा आराम करतील आणि दिवसा पण मजुरी वगैरे करायला जातील. पहाटे फुलं उचलून घेतील आणि मग हे होईल. तर अशी झाडं आणि ज्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणात फळं पण येत आहे आणि फुलं पण येत आहे तर अशी झाडं आम्ही सिलेक्ट करून त्याचं हे केलं. त्याचं साखरेचं पण प्रमाण बघितलं, त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण काय आहे, प्रोटीन काय आहे, या सगळ्या गोष्टी टेस्टिंग करून मग जास्त साखर आणि जास्त साखर आणि जास्त लोह असलेले फुलाची झाडं आपण निवड केली. हे एक नवसारी मोवाशा तयार केली होती. ते 20,000 रुपये तयार केले होते. ही लागवड कोयते तयारी ह्याने कोयतो अमुक कम कोयतो ते सर्व जगवे. त्यानंतर अमुक टेकडी पल्ला गाडा है कोयतना ते कोय ते अंदर खेत है आपू ओको कोय. त्यानंतर ते जेतो मार्ग कोय तो आपू कोय. त्या बी देखाड्या आपू बी लगाडी जेन होतं तेन कोय. सत्य तो सत्य कोय.